नमस्कार. आपण आज पालक पनीर पराठा बनवणार आहोत. त्यासाठी आधी गॅसवर होल मिल्क तापत ठेवूया. हे दूध आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचे आहे. दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे लिंबाचा रस घालायचा आहे. त्यानंतर हे दूध असे फाटते. हे फाटलेले दूध एका चाळणीमध्ये निथळून घ्यायचे आहे. नंतर ते थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. हे झाले आपले होममेड पनीर. हे चांगले व्यवस्थित पिळून घ्यायचे आहे. नंतर एका पॅनमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये स्वच्छ धुतलेला पालक घालायचा आहे. हा पालक 2 मिनिटे पाण्यामध्ये उकळत ठेवायचा आहे. 2 मिनिटांनंतर हा पालक थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे. याच्यामुळे आपल्या पराठ्याला खूप छान रंग येतो. पालक थंड झाल्यावर 2-3 मिरच्या, 2-3 लसूण पाकळ्या आणि पालक हे सर्व एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक पेस्ट करायची आहे. या पेस्टमध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि गव्हाचे पीठ घालून चपातीसारखी कणिक मळून घ्यायची आहे. एका भांड्यामध्ये आपण पनीर काढून घेऊयात. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, खिसलेले गाजर आणि थोडा लिंबाचा रस मिक्स करूयात. यामध्ये कोथिंबीर घातली तरी चालते. नंतर यामध्ये लाल मिरची पूड घालूया. तुम्हाला जर लाल मिरचीची पूड आवडत नसेल तर हिरव्या मिरच्या बारीक करून घातल्या तरी चालतील. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घालूया. नंतर हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊयात. मी UK मधील न्यूपोर्ट या सिटीमध्ये राहते. आपण कुठल्या सिटीमधून हा व्हिडिओ बघत आहात हे मला कमेंटमध्ये सांगा. असं सारण भरून पराठा लाटायला घ्यायचा आहे. हा पराठा मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तवा तापल्यानंतर पराठा तव्यावर टाकायचा आहे आणि दोन्ही साइडून खरपूस भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तूप लावू शकता, नाहीतर तेल लावून देखील हा पराठा भाजू शकता. हा पराठा दही, चटणी, सॉस सोबत खूप छान लागतो. तुम्ही हा नक्की ट्राय करून बघा.